इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमध्ये एका 10वीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला. 10 ते 15 जणांच्या टोळक्याने केला हल्ला. नाशिकच्या भद्रकाली परिसरात घडली घटना. न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट समोर घडली घटना. 10वीचा पेपर देऊन बाहेर आल्यावर केला हल्ला. हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. भद्रकाली पोलीस करत आहेत अधिक तपास. 10वीचा परीक्षा देऊन बाहेर पडतात 10 ते 15 जणांनी केला हल्ला. नाशिक शहरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे. न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट, स्वर्गीय सौ रत्नप्रभाकर वैशंपायन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे 10वीचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी दूध बाजार परिसरातील रहिनुमा स्कूलमध्ये शिकणारा 10वीचा विद्यार्थी कोर्टासमोरील परीक्षा केंद्रावर 10वीचा पेपर देण्यासाठी आला होता. पेपर संपल्यानंतर तो गेट समोर बाहेर येता 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर गंभीर मार लागलेला असून तो गंभीर जखमी झालाय आणि या घटनेनंतर त्याला तात्काळ नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये शाळकरी मुलांचे जीवन सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. ते काय झालं, परवाच्या दिवशी आपले 10वीचे पेपर चालू आहे. तर आमच्या रहिनुमा शाळेचे जे विद्यार्थी त्यांचा परीक्षा केंद्र CBS बिटको हायस्कूल आहे. तर परवा पेपर सुटल्यानंतर काय मुलांची धक्काबुक्की झाली बाहेर निघताना. पण ते थोडं प्रकरण वाढलं. मग काही जे मुलं होते ते मराठी मीडियम शाळेचे असतील किंवा काही, तर त्यांनी मला धमकी दिली की आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आता तुम्ही या परवा मग तुम्हाला दाखवतो, आम्ही मुलं घेऊन येतो वगैरे वगैरे. त्यांनी खूप धमकी दिली. तर आम्हाला पण वाटलं सगळं मुलांचे तर काही नाही, तरी आम्ही प्रिकॉशन म्हणून काय केलं, आम्ही काल भद्रकाली पोलीस स्टेशनला एक पत्र देऊन टाकलं, असं असं घटना घडलेली आहे आणि त्याची प्रत आपण माननीय पोलीस आयुक्तालयाला पण दिलेली आहे. तर अशा प्रकारची घटना घडली तरी आम्हाला त्या मुलांना संरक्षण मिळावं. पण आज पुन्हा ते दुर्दैवाने पेपर सुटल्यानंतर ते मुलं सुटल्यानंतर पुन्हा बाहेर आले आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या मुलांनी काहीतरी हत्यार वगैरे घेऊन मुलावर हल्ला केला. त्याच्यामध्ये 2 मुलं जखमी झाले. ते आता सिव्हिलमध्ये ऍडमिट आहे. त्यासाठी आता आम्ही पुन्हा आता भद्रकाली स्टेशनला आलो का काहीतरी याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे. शहराच्या मध्यभागी असलेल्या परीक्षा केंद्राबाहेर अशी घटना घडल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.